अहो साहेब थांबा. फार काही महत्वाचं नसेल तर रात्री बोल. अहो काय महत्वाचं म्हणूनच थांबवलं ना, नाही तर चक्कर येऊन पडाल. काय? हो मग तुम्ही जर उपाशीपोटी बाहेर गेला तर चक्कर येऊन पडाल ना. फालतूचा टाइमपास करायला वेळ नाहीये माझ्याकडे, निघतो. अहो ऐका ना. हो काय ते बोला ना पटकन. 17 वेळा थांबवू नका. अहो तुमच्याच फायद्याचं आहे. काय ते बोलणार आहात का? अहो नाश्ता तयार आहे, खाऊन जा. मला उशीर झालाय, निघतो. अहो 5 मिनिटात होईल तुमचा नाश्ता. आधीच तुम्हाला उशीर झाला ना, मग आणखीन 5 मिनिटं. हा एकदा नाही सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला? बरं 1 मिनिट थांबा. मला 1 मिनिट थांबा. आदित्य, अरे खाऊन जा ना, खूप छान झालाय उपमा. हे घ्या साहेब, हे घ्या, मधल्या वेळात खा. घ्या. पुन्हा जर असला आगाऊपणा केला तर कामावरून काढून टाकेन. भोग आपल्या कर्माची फळ. कशाला त्याला इन्सिस्ट करत होतीस ना? तुलाच ऐकून घ्यावं लागलं ना. असं उपाशीपोटी कोणी घराबाहेर गेलेलं मला नाही आवडत, भले तो दुश्मन का असे ना. काय दुश्मन? जमाबाई, काय पुढे पुढे करायची गरज नाहीये तुम्हाला. तुम्ही इथे घरची कामं करायला येता ना, मग ती करायची आणि गप्प बसायचं. हा मला बाकीच्या गोष्टींचं काय घेणं देणं. बरं, इट्स ओके. आणि तो उपमा ठेवून द्या, मी खाईन नंतर. ओके. हा केंकरे, काय वाचताय काय एवढं मन लावून? काय नाही हो, हवामान खात्याचं नक्की काय म्हणणं आहे हे पाहतोय. अहो आता या गर्मीने ना फार वैताग आणून ठेवलाय. हो ना, काय काय म्हणतंय काय तुमचं हवामान खातं? काय नाही हो, जून एंड पर्यंत पडेल असं म्हणते. अहो पण आमच्या कोकणामध्ये ना काल धोधो पाऊस पडला. आता मुंबईत पण येईलच की. केंकरे, अहो ते कोकण आहे, तिकडचा पाऊस सुद्धा तिकडच्या माणसांसारखाच बेभरवशाचा आणि तिरका. कळतंय मला तुमचे टोमणे. बरं जाऊ द्या, पेपर वाचून चालणार नाही. आता आदित्य सर आज लवकर येतील आणि आल्या आल्या घेऊन बसतील त्या रत्नेला. हो मॅडम, तुम्ही रत्नेचं ते एक्झामिन केलं का हो? हो हो हो, बघितलं ना, मेल बघितला. हो म्हणजे ते बरोबर आहे ना सगळं? म्हणजे काही चुकलं नाही ना? ते काय आहे, काल मला ना आदित्य सरांचा फोन आला होता. त्यांचा आवाज जरा जास्तच होता. का बरं? अहो तेच सोलकडीचं प्रकरण आणि ते रत्नेची फाईल कुठपर्यंत पोहोचली तेच विचारत होते मला. अच्छा. आणि सोलकडी बद्दल काय विचारत होते? काय म्हणणार अजून? नाही म्हणजे कसं, सोलकडी कुणाची आहे वगैरे काही माहिती कळली का असं? माहित नाही हो, पण कळलं नसावं. कशावरून? अहो त्यांनीच तर मला सांगितलं त्याची माहिती काढायला. नाही पण मग तुम्हाला कळलंय का की सोलकडी कुणाची आहे काय असं? कसली डोंबलाची माहिती मिळते? काहीच कळलं नाही मला. पण मग तुम्हाला जर कळलं तर मला सांगणार ना? अहो तुमच्याशिवाय मला इथं दुसरं कोण आहे? तुम्हाला सांगेल सगळ्यात पहिला. आणि काय करणार, आपणच तर भोगलं हे सगळ्यात जास्त. हो ना, अगदी. म्हणूनच तुम्हाला काही कळलं की सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा केंकरे. फार उकडत आहे ना इथे? इथे एसी मध्ये?
इथे म्हंटल का मी? इथे नाही बाहेर बाहेर उकडतंय. पाऊस पडला पाहिजे ना आता. आता आमच्या कोकणामध्ये पाऊस आलाय ना, मुंबईत पण येईल. येईल. चला येते मी, काम आहेत ना. हो या. चला. गुड मॉर्निंग. मेघा मॅडम. हा या ना जरा. काय झालं? काम आहे मॅडम. मी आता केंकरींशी बोलत होते. त्यांना आदित्य सरांचा फोन आला होता. काहीही करून त्यांना रत्नेंचं कॉन्ट्रॅक्ट हवंय आणि सोलकडी कुणाची आहे वगैरे सगळी माहिती पण हवी आहे. मला वाटलंच होतं आदित्य आता या सगळ्याच्या ना हात धुवून मागे लागणार. शिवाय रत्नेंचं बजेट सुद्धा हवंय त्यांना. ठीक आहे, तुम्ही द्या त्याला. मला पण बघायचंय आदित्य काय करतो ते. आज पहिल्यांदा मी कोणाचं तरी ऐकून घेणार आहे. आणि मी पण आज पहिल्यांदा कोणावर तरी ओरडणार आहे. ओरड मजा येते. ओरड आली. अक्कल आहे की नाही? हा, काम करायला जमत नसतील ना तर करू नकोस तू. अहो ताई, माझं काय चुकलं ते तरी सांगा. काय चुकलं? हा, तेच म्हणते, काय चुकलं? वर तोंड करून तुम्हाला विचारू कसं शकते? अहो ताई, खरंच मला माहित नाही. हो मी काय केलं? मी तर फरशी पुसत होते. हा, तू फरशी पुसत होती. मग त्यात काय चुकलं माझं? तू मुद्दाम पाणी टाकलंच नाही ते, म्हणजे माझा पाय घसरेल त्यावर आणि मी पडेल. अहो ताई, मी असं का करेन? तुम्ही काय नुकसान केलं माझं? ते मला कसं माहित असेल? ते तुलाच माहितीये. अहो ताई, मला खरंच माहिती नाही. अहो ताई, तुम्ही मला कामावर ठेवू नका असं म्हणालात तरी मी आल्याला सकाळी तुम्हाला चहा दिला ना करून. मग काय तू उपकार नाही केलास माझ्यावर? आणि नशीब माझं तू त्यात विष नाही घातलं. अहो ताई, मला स्वतःला विष खायला पैसे नाही हो माझ्याकडे. मी तुमच्या चहात कुठून टाकणार? तेच म्हणूनच तू इथे पाणी टाकलंस, म्हणजे माझा पाय त्यावर स्लिप होणार आणि माझं डोकं इथे कशाला तरी आपटून फुटणार. अहो ताई, मी स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकत नाही हो. एक मिनिट. मी ना खूप चांगल्याने ओळखते तुम्हाला. तुम्ही ना हे असं गरीब वगैरे असल्याचं नाटक करता, पण तुम्ही किती स्मार्ट आहात ना ते खूप चांगल्याने माहितीये मला. ताई, माझी चूक झाली असेल तर मला माफ करा. मला माफ कर ताई. मी काही माफ वगैरे करणार नाही. डायरेक्ट तुला तर कामावर काढणं. जस्ट गेट आउट. चल बाहेर. मधुरा, एक मिनिट. काय चाललंय? कशासाठी भांडताय? आणि मधुरा, तू का कामावरून काढणार आहेस तिला? उत्तरा, हिने मुद्दाम इथे पाणी टाकलंय, म्हणजे त्यावर माझा पाय घसरेल आणि मी पडणार. असं का करेल ती? तिला काय मिळणार आहे असं करून? मला काय माहित, तूच विचार ना तिला. अगं चुकून झालं असेल, त्याचा एवढा इश्यू काय करायचा? चुकून? आणि जर मी खरंच पडले असते तर? पण नाही पडली आहेस ना, उभी आहेस ना इथे ठणठणीत, झालं तर मग. अच्छा, म्हणजे तुलाही हेच हवं होतं का? म्हणजे माझा पाय असा घसरायला हवा होता आणि मी पडायला हवं होतं, हो ना? हो, एक मिनिट. म्हणजे तुम्ही दोघं एकत्र आहात आणि माझ्या लाईफची खेळताय ना? आलंय आता माझ्या लक्षात आलंय सगळं. म्हणून तू तिची साईड घेतेस ना उत्तरा? काय मॅड आहेस का मधुरा तू? हा, का डोक्यावर पडली आहेस तू? मॅड मी नाही, मॅड तुम्ही झालात आणि तुम्ही मला डोक्यावर पाडणार होता. ठीक आहे, आता माझ्या लक्षात येतंय. बघून घेईन मी तुम्हाला. काय मधुरा, मधुरा काय वेळ लागले का हिला? अशी काय वागायला लागली अचानक? ताई, माझी काही चूक नसताना केवढं बोलून गेल्या त्या मला, बघा ना. आय नो, तू दुर्लक्ष कर तिच्याकडे आणि तुझं काम कर. ताई, एक सांगू का? काय? या अख्ख्या घरात आहे ना, तुम्ही एकट्याच समजूतदार आहात.
नशीब तुला तरी कळलं ते. एनिवेज आता परत असं पाणी वगैरे पाडू नकोस, काळजी घे. ताई मी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास चहा करू का? नाही नको, थँक्स. या भावेश सर, या. वेलकम वेलकम टू आदित्य फूड्स. हे आमचं ऑफिस. पण हे तर आधी कामत फूड्सचं ऑफिस होतं ना? पण आता माणसं बदलली आहेत आणि कामत फूड्स ओल्ड मेंटॅलिटीची कंपनी होती. आदित्य फूड्स युथचा विचार करणार आहे आणि आत्ताचं मार्केट युथच चालवतं, नाही का? इम्प्रेसिव्ह. चला माझ्या केबिन मध्ये जाऊया, म्हणजे आपल्याला सविस्तर बोलता येईल. शुअर. हो ग बाई, निघाले निघाले. हो आवरलंय माझं. ओके बाय. अक्कल आहे की नाही? हा, काम करायला जमत नसेल ना तर करत जाऊ नकोस तू. अहो ताई माझं काय चुकलं ते तरी सांगा. काय चुकलं? हा, तेच म्हणते काय चुकलं. वर तोंड करून तुम्हाला विचारच कसं शकतेस? अहो ताई माझं काय चुकलं? मी फरशी पुसत होते ना. एक्झॅक्टली, तू फरशीच पुसत होतीस. मग त्यात काय चुकलं माझं? तू मुद्दाम पाणी टाकलंस नाही ते, म्हणजे माझा पाय घसरेल त्यावर आणि मी पडेन. अहो ताई मी असं का करेन? तुम्ही काय नुकसान केलं माझं? ह्या दोघी मगाशी सुद्धा अशाच मांडत होत्या. ते मला कसं माहित असेल? ते तुलाच माहितीये. अहो ताई मला खरंच माहिती नाही. अहो ताई तुम्ही मला कामावर ठेवू नका असं म्हणालात तरी मी आल्याला सकाळी तुम्हाला चहा दिला ना करून. मग काय तू उपकार नाही केलास माझ्यावर? आणि नशीब माझं तू त्यात विष नाही घातलंस. अहो ताई मला स्वतःला विष खायला पैसे नाही हो माझ्याकडे. मी तुमच्या चहात कुठून टाकणार? तेच म्हणूनच तू इथे पाणी टाकलंस, म्हणजे माझा पाय त्यावर स्लिप होणार आणि माझं डोकं इथे कशाला तरी आपटून फुटणार. अहो ताई मी स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकत नाही हो. एक मिनिट, मी ना खूप चांगल्याने ओळखते तुम्हाला. तुम्ही ना हे असं गरीब वगैरे असल्याचं नाटक करता, पण तुम्ही किती स्मार्ट आहात ना ते खूप चांगल्याने माहितीये मला. काय वेळ लागलाय का यांना? मलाच भास होत आहे. पाहिजे तर उत्तर ताईंना विचारा. यांनी आता माझं नाव घेतलं का? एक मिनिट, मी तिला का विचारू? तिचा काय संबंध आहे? परत माझं नाव घेतलं म्हणजे या खरंच भांडतायत पुन्हा? एक मिनिट, काय चाललंय तुमचं? परत का भांडताय? झालं ना मगाशी? मगाशी काय झालं? म्हणजे मगाशी पण हिने मला पाडायचा प्रयत्न केला का? अहो तुम्ही काय सांगताय ताई? मी काय केलं मगाशी? मगाशी पाणी पाडलंस ना तू इथे. हो, म्हणजे हिलाही माहितीये, म्हणजे तू खोटं बोलतीयस ना? अहो ताई काय बोलताय तुम्ही? मी आताच फरशी पुसायला घेतलीये. मग मगाशी काय करत होती? स्वयंपाक. नाही, काहीतरी गडबड आहे. गडबड ना? आता माझ्या लक्षात आलंय काय गडबड आहे. एक्झॅक्टली तेच सांगतेय मी. बघ हिलाही कळलं. हो, की तुम्ही दोघं एकत्र आहात आणि तुम्ही एकत्र येऊन मला पाडायचा प्रयत्न करताय. सोडणार नाही हा मी तुम्हाला. काय झालंय हिला? परत तेच बोलतेय. खरंच डोक्यावर पडलीये का? अहो ताई बघा ना, माझी काहीच चूक नसताना केवढं बोलून गेल्या त्या.
काहीतरी गडबड आहे. हा, मधुराताईंची काहीतरी गडबड आहे. तुम्ही एकट्याच समजूतदार आता या घरामध्ये. काय चाललंय तुझं? परत परत तेच काय बोलतीयेस? अच्छा, मी मगाशी बोलले का? नाही नाही, तुम्ही आहातच समजूतदार, म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल की मी मगाशी बोलले, है ना? बरं, ते सगळं ठीक आहे. आता पुन्हा असं पाणी वगैरे पाडू नको काय. हा हा. ताई, मी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास चहा करू का? तू मगाशी विचारलास ना मला चहा, परत काय? अहो, सकाळपासून आपण पहिल्यांदा भेटतोय हो. म्हणून तुम्हाला विचारलं, चहा करू का? हा, कर कर चहा कर, मला गरज आहे. हा, करते करते. हे काय सुरू आहे घरात? पाल या दोघींना दिसते, मला दिसत नाही. या दोघी पुन्हा पुन्हा एकाच विषयावर भांडतात. या दोघींना काय वेड लागलाय का? सर, चहा घ्या ना, एकदम फर्स्ट क्लास आदित्य फूड्सचा. सर, तुम्ही एकदा चहा पिऊन बघा, मला माहितीये तुम्ही आम्हालाच ऑर्डर द्याल. राजेश, वाह, खरंच छान आहे. गुड. थँक्यू. मी सांगितलं ना तुम्हाला, आदित्य फूड्स तुम्हाला अजिबात नाराज करणार नाही. विश्वास ठेवा आमचा. हो सर, तुम्ही जे म्हणाल ना ते आम्ही तुम्हाला करून देऊ. हो, अगदी. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवंय. हो, पण मी तुम्हाला आधीच सांगितलंय की हे कॉन्ट्रॅक्ट सोलकडीला गेलंय. हो, सोलकढी काय आहे, एकदम नवीन कंपनी आहे. शिवाय तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल माहितीच आहे. एकदम जुनी कंपनी आहे. शिवाय आमची क्वालिटी सगळंच माहिती आहे तुम्हाला. हो, ते सगळं ठीक आहे, पण मुळात आम्हाला त्यांची ऑफर आवडली आणि शिवाय ते आमच्या बजेटमध्ये देखील आहे. हो, ते आम्ही सुद्धा बनवलंय. किंकरे. हो सर, घ्या. द्या. करेक्ट. एकदा बघून तर घ्या. राजेश. हा सर. जरा बाहेर जा. नाही, ठीक आहे सर, मी थांबतो ना, काही प्रॉब्लेम नाही. सांगितलं ना, बाहेर जा. मग बाहेर जा. ठीक आहे. सर, मी पण जाऊ? सांगितलं ना. नाही, थांबतो मी. तर हे घ्या. हे काय? तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. हे सगळं काय चाललंय? मी मगाशी जे पाहिलं ते खरं होतं की आत्ता जे घडलं ते खरं आहे? त्या दोघी मगाशीही भांडत होत्या, आत्ताही भांडत होत्या आणि दोन्ही भांडणं सेमच होती. त्या दिवशी सुद्धा असंच झालं. त्या दोघींना पाल दिसत होती, मला दिसत नव्हती. म्हणजे खरंच पाल होती की नव्हती? मला ना काही कळत नाहीये. उत्तर ताई. ओ ताई,
उत्तराताई काय आहे जमाबाई? काही नाही, तुमच्यासाठी चहा आणलाय, घेताय ना? ठेवा इथे. ताई, आता तुम्ही कोणाशी बोलत होता का? मी हा. मी कुणाशी बोलत होते? कोणाशी बोलत होते मी? ताई, कदाचित भास झाला असेल. तुम्ही चहा घ्या, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. मी काय करते माहितीये का, आमच्या इकडच्या फरशीबाबाचा अंगार घेऊन येते तुमच्यासाठी. बघा, त्याच्या अंगाराने एकदम तुम्हाला बरं वाटेल. व्हॉट? अंगारा? हा, ओके. ताई, तुम्ही बसा आणि काय लागलं तर मला आवाज द्या. हा.